गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बेसिक इंग्लिश, ग्रामर, स्पीकिंग इंग्लिश आणि बेसिक इंग्लिशचा काही भाग अशा या क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज क्लासचा फर्स्ट डे. डेट आहे 16 मार्च 2025. आज संडे आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले त्यांचं स्वागतच आहे. ज्यांचे राहिलेत त्यांनी लवकरात लवकर 8806 59 70 47 या नंबरवर प्रवेश आपला घ्यायचा आहे. आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांना माहिती आहे की ही बॅच जवळपास हाऊसफुल होत आलेली आहे. काही याच्यात प्रवेश आपण घेऊ शकतो. तेवढे प्रवेश घेतल्याच्या नंतर ही बॅच हाऊसफुल होते. या बॅचचा वेळ आपल्या आहे रोज संध्याकाळी 7:30 ते 8:30 असा या वेळेत हा क्लास दररोज सायंकाळी होणार बरं का. पीएम. पीएम म्हणजे पोस्ट मेरिडियन, संध्याकाळी. त्याच्यातले ऍडमिशन हाऊसफुल झालेलीच आहे. तुम्हाला म्हटलं तसं काही बाकी आहे. जे 5-6 सीट झाल्या की ही बॅच क्लोज होणार आणि नंतर 1 एप्रिलची बॅच चालू होणार. त्याच्यात ऍडमिशन घ्यायला चालू करणार. त्याची वेळ आहे 6 सायंकाळी 6 वाजता ते सायंकाळी 7 वाजे. आणि ही बॅच चालू होणार 1 एप्रिल. तुम्ही सगळे सुदैवी आहात. तुम्ही 7:30 ते 8:30 या बॅच मध्ये ऍडमिशन. आजपर्यंत आपल्या 58 बॅच पूर्ण झाल्यात. या बॅचला नंबर आहे 59 आणि या बॅचला नंबर असणार आहे 60वा ऑनलाईन क्लासेसच्या. तर महाराष्ट्रात इंग्रजीच्या एवढ्या बॅच घेणारा मीच मूर्ती असेल असं मला वाटतं. आणि आपण इथं फापट पसारा खूप 300-200 ऍडमिशन घेत नाही. सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून आपण शक्यतो विद्यार्थी कमी पण त्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या 2 बॅच करण्याचं कारण असते. या बॅच मध्ये समजा आपले 50 विद्यार्थी झाले की या बॅच मध्ये 50 बस झाले. त्याच्या पलीकडे आपल्या विद्यार्थ्यांची जास्त गरज नसते. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की आपल्या या ग्रुपमध्ये तेवढे ऍडमिशन झालेलेच आहेत. पण काही लोक फक्त आपली रेकॉर्डिंग ऐकतात म्हणून आपण या ह्याच्यामध्ये अजून 5-10 ऍडमिशन देऊ शकतो. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तात्काळ सांगायचे आणि त्याचे मध्ये 7:30 ते 8:30च्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं. जर आज घेतलं तरच त्या बॅच मध्ये, आज आणि उद्या 2 दिवसात घेतलं तर त्याच्यात ऍडमिशन घ्यावं लागतं. त्यामुळं सर्वांनी त्या बॅच मध्ये प्रवेश गरजेचं. आता आपण या दिवसामध्ये काय करणार आहे. आज पहिल्या दिवशी तुम्हाला सांगणार आहेत, सगळ्यांनी लिहून घ्यायचं काय आपण शिकणार आहे. तर पहिले 4 दिवस, काय करणार. अल्फाबेट्स शिकणार. अल्फाबेट्स शिकणार. अल्फाबेट्स मग सर अल्फाबेट्स म्हणजे काय, एबीसीडीच. हो, एबीसीडी शिकणार आपण. अल्फाबेट्स कसे काढायचे, त्याचे आकार काय आहेत, पहिली बाराखडी काय, दुसरी बाराखडी काय, वावेल्स काय, कॉन्सोनंट्स काय, हे एकदम बेसिक गोष्ट शिकणार. मग सर आपण ही बेसिक गोष्ट कुठून कुठून शिकणार, तर हे पहिलेच पुस्तक आहे समजा. या पहिलेचे पुस्तकात दिलेलं आहे. आजच्या पहिल्या दिवशी आपण हे दुसरीचं पुस्तक वापरणार. हे नाही दुसरं आहे. दुसरीचं हे पण या पुस्तकातली एबीसीडी आज आपण शिकणार आहे. दुसरी एबीसीडी कशी काढायची, पहिली बाराखडी कशी, दुसरी कशी. ज्यांना येते त्यांनी पण नीट लक्ष द्यायचं. काही विद्यार्थी माझे जुने आहेत, बरेच वर्षापासून शिकायले, त्यांनी परत लक्ष द्या. बेसिक इंग्लिशच्या क्लासमध्ये आपण एकदम मुळापासून शिकत असतो. याच्यामध्ये एबीसीडी कशी काढायची आहे दुसरीच्या पुस्तक इथपासून शिकणार या अल्फाबेट्स मध्ये. नंतर तिसरीचं पुस्तक आहे बघा, इथे एबीसीडी काढून दिले त्यांनी. कसं काढायचं ए, कसं काढायचं बी. बऱ्याच जणांचे आकार चुकतात. कुठून सुरुवात करतात, कुठे शेवट करायचं, हे सगळं इथं दिलेलं असतं. मग ही बेसिक पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी असं हळू 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 वाढत जाणार आहे आपलं हे अल्फाबेट्स. आणि काही बेसिक गोष्टी, बेसिक गोष्टी आपण शिकणार किती दिवस, 4 दिवस, 4 ते 5 दिवस. आपण याला 4 दिवस असं म्हटलेलं आहे, पण 5 दिवस समजा. 45 दिवस म्हणले की ताशी का 45 दिवस, 45 पेक्षा जास्त होतात ते लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाचं. नाहीतर मग सरांनी सांगितलं 30 एप्रिल असं काय नाही, 5 मे, 10 मे असं पण होऊ शकतं. तुम्हाला काही वेगळी फीस वगैरे द्यावी लागत नाही.
अल्फाबेट्स वगैरे झालं, बेसिक गोष्टी झाल्या तुमच्या 4-5 दिवसामध्ये. चार नाही इथं 5 देऊन टाकू. मला सांगतो, एक दिवस बेसिक 5 दिवसामध्ये. हा, यानंतर काय काय पाहायचंय ते पहा. नंतर आपल्याला एम, इज, आर हे पाहायचे. 2-3 दिवस याला लागतात, लक्ष द्या. नंतर याचा वापर टेन्स मध्ये कसा करायचा, कंटिन्युअस मध्ये कसं करायचा. आय एम बॉय काय असतं आणि आय एम गोईंग काय असतं. ही इज बॉय, ही इज गोईंग काय असतं, हे समजलं पाहिजे. किंवा यू आर गुड गर्ल आणि मग यू आर गोइंग टू स्कूल काय असतं रे? ते सगळं एम, इज, आर चा वापर मध्ये आपण शिकणार. एक 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 दिवस असं आपण करून याला 3 दिवस देत असतो. म्हणजे टेन्स मध्ये काय वापर, त्याचा वापर कसा, बोलायचं कसं, याला एम म्हणायचं, अर्थ काय, इजचा अर्थ काय, अर्थ काय, एकदम डिटेल्स मध्ये. बेसिक म्हणजे बेसिक, हे सगळं पहिलीच्या पुस्तकापासून ते 10वीच्या पुस्तकापर्यंत अभ्यास केल्याच्या नंतर तयार केलेला कोर्स. त्याच्यामुळं नुसते आम्ही जर आम्हाला येते हो आम्ही जारचा अर्थ माहिती आहे हो, असं नका म्हणू. बरंच ह्याच्यामध्ये चे वापर, इजचे वापर, आरचे वापर बऱ्याच ठिकाणी कसे होतात ते बेसिक इंग्लिश आणि ग्रामर मध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे. स्पीकिंगचा भाग त्याच्यामध्ये काही समाविष्ट होतो. वॉज आणि हे वर्ड, वॉज, वर्ड. हॅलो. वॉज, वर हे पण पाहणार आहे. 4. पुढे काय पाहिजे वॉज वर नंतर लिहून घ्या तुम्ही. हॅव, हॅड आणि हॅड, विल हॅव या गोष्टी पाहणार आहे. एकच काय पालकांना लिंक कसं काय पोहोचणार दुसऱ्या मोबाईल मध्ये आपल्या ग्रुपला हवं तर परत एक वेळेस सेंड करू काही विद्यार्थ्यांना. तर त्यांना लिंक परत येईल. तीच link परत. दुसरा number. सोळा मार्च. हा, परत याला लक्ष द्या, मूळ मुद्द्याकडे येऊ. आम्ही जात झालं, वेगवेगळे प्रकारे याचा वापर कसं करायचं ते सांगणार. वॉज वर शिकवणार आहे, टेन्स मध्ये कसं, आणि यांना इट वॉज पेन असं कसं झालं, आणि मग ही वॉज गोइंग कसं झालं, कोणता टेन्स होतो, याचा वापर कुठं कुठं करायचा डिटेल्स. हा, आणि दररोज होमवर्क असणार आहे बरं का, काळजी करू नका. ते लिहा. नंतर हॅव, हॅड, हॅड, विल हॅव याचा वापर आपण शिकणार आहे. हा, इथं आपल्याला 2-3 दिवस लागतात, इथं 3 दिवस. सगळे दिवस पण मोजून घेतो. हा, प्रत्येक दिवशी काय होणार काय नाही. थोडं मागं पुढे दिवस होतात, पण त्याच्यामध्ये कंटेंट काय मला मी पाठवलेलं आहे, परत लिहायचा आहे एक वेळेस वहीवर. नुसतं मी पाठवलंय आणि तसंच ठेवलंय असं नाही, म्हणूनच मी पहिल्या दिवशी हे शिकवत असतो, सांगत. आणि पहिल्या दिवशी आपण अल्फाबेट ला सुरुवात करणार, एबीसीडी कशी लिहायची ती मी सांगणार आहे. अतिशय बेसिक असतं, परंतु सगळ्यांना ते महत्व
याच्यानंतर पाहण्यात आपण डू, डज आणि डिड. डू, डज आणि डिडचा वापर याला 3 दिवस देणार आहेत. पुढे आहे शाल आणि विल. एकाच दिवसामध्ये हे शाल आणि विल याचा वापर आपल्याला शिकला जातो. 7 नंबर धिस, दॅट, धिस, दोन दिवस याला शिकवलं जातं. धिस, दॅट. अजून काय दीज आणि दोन. दीज आणि दोन अतिशय महत्वाची शब्द. तर आम्हाला माहिती आहे हो, दॅट म्हणजे तो, ती, ते, धिस म्हणजे हा, ही, हे. इतकं नाही. याचा वाक्यामध्ये वापर कसा करायचा, ऍडजेक्टिव्ह म्हणून कधी येतं, प्रोनाउन म्हणून कधी येतं, त्याचा प्रकार डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन काय असतो, इथपर्यंत एकदम बेसिक गोष्टीपासनं त्या शब्दाचा अर्थ पासनं ते वाक्यात वापरायचा कसा, इथपर्यंत सगळं सगळं भाग आपण त्या दिवसामध्ये, त्या 2-4 दिवसामध्ये पाहत असतो. ते पाहायचं आहे सगळ्यांनी. त्या दिवसामध्ये तो भाग शिकून घ्यायचे, लक्षात घ्यायचे. काही अडचण आली तर मला विचारायची बरं का. आणि माझा व्हॉट्सअप नंबर देखील जे क्लासला जॉईन झाले त्यांना मी देत असतो. हा तर क्लासचा नंबर सर्वांकडेच असतो, पब्लिक नंबर केलेला आहे तो क्लासचा. पण जे क्लासमध्ये आहेत त्यांना माझा नंबर पण दिसतो तिथं. माझ्या नंबरला देखील तुम्ही तुमचं नाव वगैरे पाठवून मला व्हॉट्सअप करू शकता काही अडचण आली तर. बघा 5 दिवस 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 दिवसाचा कार्यक्रम तर तुम्हाला मी इथं सांगितलं. आता इथून पुढे जो महत्वाचा कार्यक्रम असतो किंवा महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पुढे ग्रामरच्या असतात. या ग्रामरच्या गोष्टीमध्ये 5वी स्कॉलरशिप असेल, मंथन असेल, 8वी स्कॉलरशिप असेल किंवा तिसरीची अक्षरगंगा असेल, अजून कोणत्या कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात त्या सगळ्या या आपण या ठिकाणी त्याचा अभ्यासक्रम इथून पुढच्या मुद्द्यांमध्ये घेऊ. आता पहिले हे 7 मुद्दे पटकन लिहायचे, वाचून घेऊ दोघं तिघांकडून आणि लगेच पुढे जाऊया. आपण या 45 दिवसामध्ये काय शिकणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या सेशन मध्ये. चला तर सर्वांनी लिहायचंय. आता अंजली आली, अंजली थोडी उशीर आली, लिंक कसं काय पोहोचली नाही म्हणत होती की. अंजली लिहिलंच का हे? नाही. बर 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 लिही माहिती अगोदर लिही. अवनी पण 5वीला गेली, अवनी सत्कार. पण व्हिडिओच बंद करून बसली अवनी, असं कसं होतंय ग? पर आशिष, आशिष ना वर्ग टाकला नव्हता मग ऍडमिशन घेताना. आशिष उदे माईक चालू कर बेटा. बघ रिक्वेस्ट आली असेल माझी, माईक चालू करावं लागतं रिक्वेस्ट आल्यास. यस झालं आशिष माईक चालू. कोणत्या क्लासमध्ये बेटा तू? आशिष मोठ्या आवाजात बोल. कसा आवाज येणार रे? 5th म्हणायलाच नुसतं. कोणत्या क्लासमध्ये बेटा? रडू नका. क्लासमध्ये रडायला काय झालं? इथं तुझ्यासारखेच लेकर आहेत ना सगळे स्क्रीनवर बघ ना. क्लास 6th क्लास. रडू नको एकदम. हे बघ हसत खेळत आपण इथे शिकतो आणि रडायची गरज नाही. तर काही मारत नाही कुणाला, काय नाही, शिक्षा नाही, काय नाही. फक्त दररोज दिलेला अभ्यास दररोज करायचा. काही येत नसेल याच्यातलं काहीही, म्हणजे सर हे अल्फाबेट म्हणजे काय हो, इथपासून काही पण विचारू शकतो. त्यासाठी मी माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आपल्या ग्रुपवर ऍड असतो. त्या नंबरला मला व्हॉट्सअप करून विचारू शकता, कॉल करू शकता. आहे का नाही? संबंध महाराष्ट्रात तुम्हाला म्हटलं तसं 60 बॅच आता आपल्या पूर्ण होतात. 58 बॅच कंप्लीट झाल्यात, या बॅच संपल्यात. 69वी ही बॅच आहे आणि 60वी बॅच 1 एप्रिलला चालू होणार. त्याच्यात ऍडमिशन झालेत. ते नाव टाकायच्या अगोदरच बरेच ऍडमिशन झाले आणि ही बॅच तुम्हाला म्हटलं तसं हाऊसफुल झाली आहे आणि आपण सगळ्या विद्यार्थ्यांना बोलतो बेटा. हा आता हे लिहिलंच का रे तू? आशिष खुदे खुडे खुडे यस सर. लिहिलंच ना? तुझा मोठा आवाज झाला पाहिजे बेटा. बघ आता ही दिव्या सुरोच आमची जुनी विद्यार्थी. दिव्या लिहिलं का बेटा? यस सर. वाचून घ्या मोठ्या आवाजात. वाचू सर? हा पटकन. Yes. First, alphabets, 5 days. Second, am is are, 3 days. Third, was were, 2 days. Fourth, have, has, had,
will have 3 days. Fifth, do, does, did 3 days. Sixth, shall, will 1 days. Seventh, this, that, this, those 2 days. झालं सर. हा, आता बघा मग इथं 5 दिवस, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 19 दिवस. परत एकदा बघा बरं काय, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, 16 आणि 1 17, 17 आणि 2 19 दिवस. चला आता हे मोडून घेऊया. कारण की अभ्यासक्रम काय आहे ते तुमच्या लक्षात यावं, तुम्हाला ग्रुपवर पण पाठवून देतो, परत सगळ्यांना पाठवून दिलेला आहे. तरीही परत एक वेळेस अभ्यासक्रम लिहून ठेवा, कारण की यानुसार आपण पुढचे 45 दिवस शिकणार आहेत. आणि ह्याच्यात स्कॉलरशिप पण असणार आहे. स्कॉलरशिपच्या मुलांसाठी खूप सहाय्य होणार आहे. शाळेच्या मुलांना शाळेच्या परीक्षेसाठी याचा उपयोग होणार आहे. खूप महत्वाचा आहे हा. आता बघा किती दिवस झाले आपले, 19 दिवस झाले. हे इथं अगोदर लिहून ठेवा, लक्षात. 8वा मुद्दा तुम्हाला मी दिलेला आहे, तो म्हणजे आर्टिकल. आर्टिकल या आर्टिकल्स मध्ये अँड आणि द चा वापर कसा कुठे करतात हे आपल्याला शिकायचं. अँड द आर्टिकल, याला 2-3 दिवस आपण कमी जास्त, जितके जास्त कमी द्याल तितके दिवस आहेत. आर्टिकल 2 दिवसात पण संपत आणि 10 दिवसात पण संपत नाही असं असतं. पण आपण याला जेमतेम 2 दिवसाचा कालावधी आर्टिकल्सचा देणार आहे. आणि ॲन एके दिवशी आणि द एके दिवशी असं आपण शिकणार. हा सर्व सिलेबस बाळांनो स्कॉलरशिपचे आहे 5वी पुस्तका, या सिलेबस नुसार 7वीच्या आणि 8वीच्या नुसार तयार करण्यात आलाय बरं का. स्कॉलरशिपची पुस्तिका पण पुढे ठेवलेली असते. पहिलीची पुस्तक, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी तुम्हाला म्हटलं तसं ही सगळी पुस्तकं समोर ठेवूनच अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. आणि स्पेशली तो अभ्यासक्रम तयार करण्यासाठी खूप वर्ष या विद्यार्थ्यांना, पहिलीपासून ते डीएड बीएड कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवल्याच्या नंतर तयार केलाय, हेही लक्षात असू द्या. नाहीतर आपलं काहीतरी सरनं 45 दिवस म्हणायला लागले बेसिक इंग्लिश मध्ये काहीतरी वेगळे शिकवणार आहे, काय नाही. सगळं पहिलीपासून ते डीएड बीएड ला जी महत्वाचं असतं ते ह्या बेसिक क्लास, आणि एकदम सोप्या पद्धती सगळ्यांना माहित असतं. पहिलीच्या विद्यार्थ्यांना काय अँड काय द, एबीसीडी पासून सुरुवात होणार आहे, काळजी करू नका. हा, 2 दिवस त्याला. आर्टिकल काय लिहून ठेवा बरं का. लिहिलेलं असेल तर चांगलं, नसेल तर लिहून ठेवा. नुसतं टाकलंय बसायचे तसं नाही. इथं कॅन, मे, मस्ट, हॅव टू, आणि हॅज टू. हॅज टू हे मॉडेल ऑक्झिलरी आहे. याचा वापर आपण कसा करायचा, काय नाही, अर्थ काय होतात, कुठं कुठं वापरतात, तुमच्या पुस्तकामध्ये कुठं वापरले, ही गोष्ट 2च दिवसात आपण शिकणार, जास्त दिवस लावणार नाही. बघूया, तुम्हाला समजले की लगेच आपण पुढे जातो. 2 दिवस. आता ही जॉईनिंग वर्ड, ज्याला आपण कंजंक्शन म्हणतो, आणि काही ठिकाणी जॉईनिंग वर्ड्सला प्रिपोजिशन अशी नाव आहे. ते जॉईनिंग वर्ड पाहणार आहे. या जॉईनिंग वर्ड्स मध्ये आपण सुरुवातीला जॉईनिंग वर्ड पार्ट फर्स्ट असं नाव दिलेलं, मुद्दाम नाव दिले बरं का याला, पार्ट फर्स्ट. पार्ट फर्स्ट मध्ये काय काय याला 3 दिवस 4 दिवसाचा कालावधी लागतो. याच्यामध्ये पाहणार आहेत आपण अँड, और, विथ, एक एक दोन दोन किमान एक्झाम्पल याचे अर्थ पाहणार. विथ, विदाउट, बिफोर, बिफोर, आफ्टर, आफ्टर, ऍट आणि टिल. ते काय आहे, कसे वाक्यात वापरायचे, कुठं कुठं वापरले, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये जॉईनिंग वर्ड पार्ट फर्स्ट मध्ये पाहतो. याला दिवस लागतात आपल्याला किमान 3 दिवस फक्त. हा, काही काही उदाहरणं घ्यायची तुमच्याच पुस्तकातली, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, हा, 8वी पर्यंत, 10वी पर्यंत बरं का. नाही तर फक्त तितके म्हणतात. सोप्यापासून अवघडापर्यंत असंच जाईल हळूहळू. सोपी उदाहरण असतात, याचा वापर कसा करायचा ते सांगणार, लिहून घ्या. आणि याच्यामध्ये आपण काय करणार, पुन्हा जॉईनिंग वर्ड पार्ट सेकंड, पार्ट सेकंड हे सगळं रेकॉर्ड पण केलं जाणार आहे. तुम्हाला रेकॉर्डिंग पण याचं पाठवलं जातं. दररोजचा क्लास रेकॉर्ड केला जातो. हा रेकॉर्ड करायला आपण क्लास, लक्षात घ्या. आणि दररोजच्या दररोज रेकॉर्डिंग केलं जातं. तुम्हाला मिस क्लास झाला तर ते रेकॉर्डिंग ऐकता येईल. आता याच्यामध्ये काय काय पाहणार आपण, इन,
on, near, over, above, after, below, under, more than आणि less than एवढ्या गोष्टी पाहिजे. more than आणि less than याच्यातलं सर काहीच समजत नाही हो आज आम्हाला. काहीही समजत नसते पहिल्या दिवशी. फक्त पहिल्या दिवशी आपण अगोदर सिलेबस काय आहे या 45 दिवसाचा तो पाहणार आहे. 45 दिवसात समजणार आहे काय काय असतं हे. मोर द्यान कसलं, लेस द्यान काय, कुठं वापरायचे, कसं वापरायचे, हे जॉईनिंग वर्ड काय म्हणले तर काय 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 हे सगळं डिटेल्स मध्ये आपल्याला पाहिजे. याला 3 दिवस आपण देणार. याला पण 3 दिवस लागतात. ते वरचे 3 दिवस आणि खालच्या पार्ट सेकंडला 3 दिवस. बघा याच्या अगोदर 19 दिवस झाले. आता इथले बघा 3 आणि 3 6 7 8 9 आणि 10 दिवस. बघा याच्यामध्ये आता 10 ऍड केले आणि झाले आपले किती 29 दिवस. आता तिथून पुढचे 15 दिवस अजून महत्वाचे. याच्यामध्ये अजून पार्ट 3 जॉईनिंग वर्ड पार्ट 3 फॉर, फ्रॉम, अबाउट, ऑफ, टू, लाईक असा भाग दिलेला आहे. तर तो आपण पुढच्या 1 दिवसामध्ये पाहणार आहे. एक दिवस जास्तीत जास्त. आणि हे जॉईनिंग वर्ड वगैरे याच्यासाठी मिळून म्हणजे प्रिपोजिशन आणि कंजंक्शन मिळून आपल्याला 7-8 दिवस पुरेसे होतात. त्यानंतर चालू होतो तो पार्ट ऑफ पुस्तक. आणि काही स्कॉलरशिपच्या पुस्तकामधलं 5वी आणि 8वीच्या याच्यातली जशाला तसे असलेले मुद्दे शेवटच्या आपण जवळपास 5-7 दिवसामध्ये ते पाहतो. ते सगळे तुम्हाला मी आजच्या सेशन मध्ये लिहून देणार आहे. आणि आपण अल्फाबेट्सला आजच्या सेशन मध्ये सुरुवात करणार आहे. काहीही अडचण येत असेल तर तुम्ही मला सांगायची आहे. चला गायत्री काय म्हणते एकदा बघूया. गायत्री लिहिले का नाही? का गायत्री हे सगळं शिकवलंय म्हणून काय लिहिलं नाही? लिहिले सर. लिहायचं बा बेटा लिहायचं. हो सर. आर्टिकल्स and the 2 days can, may, must, have, to, has, to, 2 days. Joining words part 1 and, or, with, without, before, after, at, till. Joining words part 2 in, on, near, over, above, after, below, under, more than, less than. सर ते केदारलाच्या बॅच मध्ये बसवलं त्याची आज लिंक नाही आली. हा ते रविवार होता. मॅडम न सुट्टी घेतली. हो सर. लिहिलं आणि आवाज जरा मोठा आला पाहिजे सर्वांचा. आदित्य अडसूळ मोठ्या आवाजात वाचायचं बेटा. आदित्य तुम्हाला चालू झालं नाही का बरं? अंजली हरदास पटकन बेटा. सवय लागून गेली मला. माहिती चालू होत नाही पटापट करायचं तर. येस सर. वाच बेटा पटकन. Alphabeticals, basic alphabeticals, 5 days. Am lines am lies well 3 days. Was were 2 days. Have, has, had, will, have 3 days. Do, do's, did 3 days. Shall, will 1 day. These those 2 days. Articles and the 2 days. Can, my, must, have can, my, must, have to
has two days. Joining words part 1. And over, with, without, before, after, at, till. 3 days. Joining words part 2. In, on, near, over, up, above, after, below, under, more than, less than. 3 days. झालं सर. बर, छान. अवनीनं का वाचलं नाही? अवनी सत्कार. Yes, sir. रीड कर. Articles A and nine. Can, may, must, have to, has to. 2 days. Joining part 1 and, or, with, without, before, after, at, till. Joining words part 2. 3 days. In, on, near, over, above, after, below, under, more than, less than. Complete, sir. छान बेटा, लिहायचं हे लिहून घ्यायचं. हा, दुर्वा बावळे. रीड इट नाव फास्ट ॲज. Yes, sir. Articles A and the today. 9. Can, my, must, have to, has to. Today. 10. Just jump words part 1 and are white. सर तो शब्द काय आहे? कुठे बेटा? white out, beautiful. विदाउट, व्हाईट आउट नाही. विदाउट, बिफोर, आफ्टर, ॲट, टिल. Without, before, after, at, till. 11. Jump, just our word part 2. In, on, near, over, above, after, below, under, मोर दॅन, लेस दॅन. more than, less than. आता बघा 29 दिवसाचं झालं. पटकन पुढचं लिहून आपल्याला अल्फाबेट आजच्या सेशन मध्ये शिकायचंय. दुसरीच्या पुस्तकातलं शिकायचंय. बेसिक, एकदम बेसिक पासून सुरुवात होणार तुमची. हा, आणि सगळ्या स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असलेल्या गोष्टी आपण शिकणार. आता बघा, याच्यात आपण नंबर 12 वर दिलेला आहे. जॉईनिंग वर्ड पार्ट 3 असं दिलेलं आहे बघा. जॉईनिंग वर्ड पार्ट 3. जॉईनिंग वर्ड मध्ये 3 मध्ये काय दिलेलं आहे? जॉईनिंग वर्ड मध्ये तर ते पहा. त्याच्यात आपण शिकणार आहे फॉर, फ्रॉम, अबाउट, ऑफ, टू आणि लाईक या गोष्टी शिकणार. इथे एकच दिवस देणार फक्त. मला म्हटलंय मग वन डे. एका दिवसात ही एक एक दोन उदाहरणं देऊ, त्याचा अर्थ वगैरे समजून सांगून आपण एकदम स्लो. हा, 13. नंतर आपण सगळ्यात महत्वाचा भाग घेणार आहे. तो सर्वात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी महत्वाचा असतो, तो म्हणजे पार्ट्स ऑफ. आता हे पण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आहे बरं का वरचं. पण याच्यातलं नाऊन, प्रोनाऊन पहिलीपासून असतं. हे नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब. ऍडवर्बचा एक भाग आहे. कंजंक्शन, प्रिपोजिशन तुम्हाला इथं 7 दिवस ते शिकवलेलं आहे. इंटरजेक्शनचा एक भाग आहे. पण या 4 गोष्टींवर आपण जास्त फोकस करतो. त्याच्यासोबत आपण यावर्षी ऍडव्हर्बला ऍड करू. ऍडव्हर्ब या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी किती दिवस लागतात? तर किमान आपल्याला 8 दिवस ही गोष्टी शिकण्यासाठी लागतात. जास्त पण लागतात बरं का. पण आपण याचं बेसिक पाहणार आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने, तुम्हाला हे समजावं म्हणून. खर तर मी प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीच मधला एक एक घटक एक एक आठवडा शिकवतो. 8 पार्ट्स ऑफ स्पीच शिकवण्यासाठी मला 8 आठवडे लागतात.
पार्ट्स ऑफ स्पीच शिकवण्याची. तर पण ही बेसिकची बॅच आहे, तर मला बेसिकच थिंग्स या ठिकाणी शिकवले जाणार आहेत. बेसिक इंग्लिश ग्रामर, बेसिक इंग्लिश. त्याच्यामुळं की आपण तुम्हाला नाऊन काय असतं, नाऊन कसं वापरतात, वाक्यात कसं वापरतात, याचे प्रकार कोणते इतकंच शिकवणार. याचे जास्त डिटेल्स मध्ये जाणार नाही. परीक्षेला शालेय परीक्षेला 8वी पर्यंतच्या परीक्षांना जे जे येत असतं ते बेसिक इंग्लिश आपण ग्रामरचा भाग इथं 8 दिवस पाहणार. बघा 29 दिवस झाले, हेच झाले 30 आणि हे 8, 30 आणि 8 38. आता इथून पुढचा जो घटक आहे तो पण तितकाच महत्वाचा आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जशाला तसे असलेले मुद्दे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे. पंक्च्युएशन मार्क्स असेल, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असतील, होमोफोन्स, वन मिनिंग, जेंडर, अॅनिमल, यंग वन, अशा गोष्टी आपण पुढच्या 7 दिवसामध्ये घेणार. ते पण मी लिहून देतो तुम्हाला लगेच. हे आता पटकन लिहून घ्या आणि आजचा जो भाग आहे त्या भागाला आपण सुरुवात करूयात. हे बेसिक ची बॅच सुरुवात करत असताना डे फर्स्टला काय, डे फर्स्टला पहिल्याच दिवशी तुम्हाला सांगितलं जातं की पुढची 45 दिवस काय शिकायचे बाळांना आपल्याला. म्हणजे तुमची तयारी, मानसिक तयारी होऊन जाते की आपल्याला या सर्व गोष्टी शिकायच्यात आणि स्टेप बाय स्टेप हळूहळू शिकायचं. एकदाच गपकन नाही शिकणं, नाहीतर एवढं सगळं काही एका दिवसात शिकणं होतच नाही होणार. आणि मी जो अभ्यासक्रम तयार केला आहे तो सगळा अभ्यासक्रम तुमचे शालेय पुस्तकं समोर ठेवून आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पुस्तकं समोर ठेवून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ही मार्गदर्शिका जो सिलेबस तुमचा तयार करते ते म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. ही स्कॉलरशिपची मार्गदर्शिका आहे. त्या सर्व समोर ठेवूनच हा सर्व सिलेबस एकत्र केलेला असतो. फक्त स्कॉलरशिप नाही तर बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देखील त्याच्यामध्ये समावेश होतात. शाळेची परीक्षा देखील डोळ्यासमोर ठेवून हा बेसिक इंग्लिश ग्रामरचा क्लास आपण 45 दिवसाचा फॉर्म केलेला आहे. वर्षभर तर आपली इंग्लिश साठी स्कॉलरशिपची बॅच चालते आणि स्कॉलरशिपच्या बॅच मध्ये आउट ऑफ 50 पैकी 50 मार्क्सच पडतात असेच विद्यार्थी आपल्या वर्षभराच्या बॅच मधून तयार होत असतात. यावर्षी बरेच विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क्स घेतलेले आहेत. त्यांचा रिझल्ट यायच्या अगोदर त्यांनी त्यांच्या आन्सर की तपासल्यात आणि त्याच्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पैकीचे पैकी इंग्लिश मध्ये मार्क पडत आहेत, कारण त्यांनी वर्षभर इंग्रजीचा क्लास माझ्यासोबत केलेला होता. त्यांचा अभ्यास खूप छान झाला, त्याच्यामुळे त्यांना एवढे मार्क्स त्या ठिकाणी पडत आहेत. तर असो, तुम्ही देखील जे 4थी 5वी 8वी ला आहेत त्या सर्वांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची, त्यांनी अभ्यास करायचा आहे आणि माझ्यासोबत दररोज बसायचे. कार्तिकी कार्तिकी लिहिणं झालं का बेटा? माहिती चालू होते का नाही? कौस्तुभ तावरे व्हिडिओ बंद आहे. व्हिडिओ बंद करून क्लासला बसायचं नाही. आपल्याकडं सुट्टी नसते. जे व्हिडिओ बंद करून बसतात त्यांना क्लासमध्ये आपली एंट्री नसते. त्यांनी डायरेक्ट रेकॉर्डिंग ऐकायचं मग असं असतं. आणि बघा आता कोण कसे विद्यार्थी बसले ते तुम्हाला दाखवतो. एकदा प्रेझेंटी घेतो म्हणजे कोणाचा ऑफ आहे माईक, कोणाचा ऑन आहे ते कळतं. आणि दररोज व्हिडिओ ऑनच ठेवायचा आहे. ऑन ठेवला तरच ते कळतं मला, आहे का नाही? बघ की श्रावणी काळे. श्रावणी बाळा तुझं माईक चालू होत नाही का बघ बरं, पटकन चालू कर. काय माईक चालू होत नसते रे? मी माईक चालू केलं पहिलाच पाहिजे. संमिता तर जानरावचं होते का बघूया. जानराव, यस 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 मॅडम, तिला एकदा वाचायला लावाय. बर वाच ना, वाच बाळा. Joining words for from about of to like one day. Noun pronoun adverbs नहीं adjective verb adverb. ऍडवर्ब पर्यंत लिहिलं आहे की मग हा करेक्ट आहे. चला, एवढं लिहिणं झालं नसेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या, निवांत लिहा नंतर. आणि तुम्हाला मी हे पाठवून दिलेलं पण आहे.
तुमच्या ग्रुपवर पण आहे, अजून पाठवून देणार पण आहे, लिहिलेलं पण आहे सिलेबस. हा, फक्त नंबर याचे कमी जास्त होतील. ऍडवर्बच्या पुढे काय, पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला आता हा सिलेबस कम्प्लीट होतो चांगला, आणि त्यानंतर आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण येऊ. किती झाले, 18 झाले का? नंबर किती चालू आहे आपला बघा बरं गायत्री? 17 झाले. 17 किती झाला नंबर? 17 झाला. 18 चालू आहे का? साठे ला विचारू. आरोही किती नंबर चालू आहे? दुर्वा, बावळे, दुर्वांक आमचा राईट रोज बसतो छान. सर किती नंबर? सर 18. ओके बेटा, 18 नंबरला आपण पंक्च्युएशन मार्क्स पाहणार आहे. हाऊ टू राईट अल्फाबेट ही आता सुरुवातीला करणार आहे आपण. हा, पंक्च्युएशन मार्क हे 5वी स्कॉलरशिपला पार्ट आहे. पंक्च्युएशन मार्क्सचा 5वी स्कॉलरशिपच्या मार्गदर्शक तुम्हाला दाखवतो. हे तिसरीला पण असतो, चौथीला पहिलीपासून असतो. पंक्च्युएशन मार्क्सचा एक घटकच आहे इथं, पंक्च्युएशन मार्क्स नावानं एवढा. आणि हे हा पंक्च्युएशन मार्क्स मी स्कॉलरशिपच्या मुलांना 10 ते 15 दिवस शिकवतो. पण आपण इथं ती ओळख ह्या पंक्च्युएशन मार्क्सची व्हावी म्हणून हे 1-2 दिवसात आपण सगळे कॅपिटलायझेशन काय असतं, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, अपस्ट्रॉफी, एक्सक्लेमेशन मार्क हे आपण 2 दिवसात 3 दिवसात जास्त शिकवणार. हा, पंक्च्युएशन मार्क हे 10 ते 15 दिवस शिकावं लागतं. जी वर्षभराची बॅच असते त्याच्यामध्ये मी शिकवतो. पंक्च्युएशन मार्क हा प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामला असतो, म्हणजे असतोच. त्याच्यातले विरामचिन्ह, मराठीत म्हणायचं त्याला विरामचिन्ह. तर ही विरामचिन्ह कशी कुठं वापरायची त्याची वाक्य. हा, त्याच्यानंतर आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, बरेच शिक्षक मला असं म्हणतात तर 45 दिवसात हे सगळं शिकवणं होतं का हो? म्हणून त्याला बेसिक नाव आहे. सगळं कसं शिकवणं होणार आहे, त्यातलं बेसिक जे असतं तोंड ओळख होणार आहे चांगली विद्यार्थ्यांची. आणि ज्यांना तोंड ओळख आहे त्यांना त्याच्या पुढचा पार्ट शिकायला भेटणार आहे याच्यामध्ये. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा भाग या ठिकाणी स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये, मंथनच्या पुस्तकामध्ये सगळीकडे असतो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. तर या व्होकॅब्युलरी मध्ये तुम्हाला हा घटक दिसून येतो. त्याच्यामध्ये आपल्याला हा घटक शिकायचा आहे. हा सगळ्यांनाच असतो बरं का, सर्वांनाच. पहिलीला पण असतो, दुसरीला, तिसरीला, चौथीला, सगळ्या. युझिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप. कांट, इजंट, आरंट, डोंट, वोंट. आणि विल नॉट नसतं तर विल नॉटचं वोंट कसं करायचं सगळं इथं शिकवलं जातं. आणि सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त रूप हा घटक असतो. तुम्हाला मी हा घटक शिकवताना याला नाव काय Incoming call. असून शिकवणार आहे. हा, काळजी करू नका. Incoming call. हा कान शान काय असतं ते हा घटक पाहणार. होमोफोन्स हा आवडीचा माझा घटक आहे, कारण की इंग्लिश रिडिंग मध्ये याचा खूप वापर होतो. इंग्लिश रिडिंग मध्ये जास्तीत जास्त. आणि इंग्लिश रिडिंग साठी बऱ्याच लोकांनी ही पुस्तकं काढली. 8 पुस्तकं आहेत इंग्लिश रिडिंग. त्याच्यामध्ये या होमोफोन्सवर लक्ष दिलं. कसलं असतं सर हे होमोफोन? अरे बाळानं सारखा उच्चार असलेले शब्द आणि अर्थ वेगळा असलेले शब्द, असे 150 ते 200 शब्द. हा होमोफोन्स घटक मी 8 दिवस स्कॉलरशिपच्या मुलांना सुरुवातीला शिकवला यावर्षी. होमोफोन्स फक्त सारखा उच्चार असलेले शब्द, अर्थ वेगळा असलेले आणि स्पेलिंग वेगळा असलेले पण उच्चार सारखा असे शब्द. मग आपण तिथं ते होमोफोन्स देखील पाहणार आहे. 8 दिवस नाहीत पाहणार, एकच दिवस पाहणार, 2 दिवस सुद्धा नाही. त्याच्यामध्ये नंतर आपण वन आणि मेनी म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल काही घटक या ठिकाणी आपण पाहणार. त्यानंतर जेंडरचा भाग, जेंडर लिंग, फेमिनाईन, मास्क्युलाईन. म्हणजे फेमिनाईन स्त्रीलिंगी काय असतं, मास्क्युलाईन पुल्लिंगी काय असतं, न्यूट्रल जेंडर काय आहे, हे सगळं पाहणार. नपुंसकलिंगी आणि कॉमन, तर हे जेंडरचे प्रकार ते देखील आपण पाहणार. आणि याच सोबत ॲनिमल यंग वन लिव्हिंग फिमेल असा एक घटक आहे. त्याच्यामध्ये आपण
5वीच्या स्कॉलरशिपचा आणि 8वीच्या स्कॉलरशिपचा रेफरन्स घेऊन आणि बाकीच्या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा रेफरन्स घेऊन हा घटक या ठिकाणी प्राण्यांच्या संदर्भात ॲनिमल्सच्या संदर्भात घेतलेला आहे. यासाठी आपण 8 चार्ट चा उपयोग करत असतो. तर याच्यामध्ये आता आपण घेऊयात काय काय घ्यायचे ते सांगतो तुम्हाला. नेम ऑफ बर्ड, नेम स्कॉलरशिप मध्ये अतिशय महत्वाचा घटक मानला जातो हा. नेम ऑफ बर्ड अँड animal, animal, deer, DEIR, deer, living places, living places, and sounds, and sounds. तर हा सर्व घटक पंक्च्युएशन मार्क्स पासून हा एवढा घटक आपण फक्त 7 दिवस असं म्हटलं आहे. पण जर जास्त दिवस लागले तर लागू द्या ना, 2 3 4 दिवस जास्त लागले, त्याचे काही वेगळे नाही. 45 म्हणजे 45 नाही तर 45 म्हणजे 60 दिवसापर्यंत जरी क्लास केला तरी हरकत नाही. 16 तारखेला आपण क्लास चालू केलाय, आपण त्याला म्हणतोय 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करूया. जर नाही झाला तर हा सिलेबस पूर्ण पुढे 5 दिवस जाईल, पण आपण हा वेळची वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% करतो. त्याच्यामुळे काळजी करू नका. सगळे दिवस कसे आपण वापरणार आहे 45 दिवस हे तुम्हाला सांगितलं आहे. हा सर्व सिलेबस मला पण माहित आहे 7 दिवसात पूर्ण होत नाही, पण त्याच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या नक्कीच तुम्हाला मला 7 दिवसात सांगणं होतात. किंवा पंक्च्युएशन मार्क्स मधले पंक्च्युएशन मार्क्सची ओळख, 5 पंक्च्युएशन मार्क्स जे महत्वाचे परीक्षेला असतात त्याची 1 दिवसात 2 दिवसात सांगणं होते. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म 1 दिवसात सांगणं होतं. होमोफोन्स 1 दिवस, एक 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 असं केलं 1 2 3 4 5 6 आणि समजा 7 डेज मध्ये हे व्यवस्थित तुम्हाला ओळख होते. असं आहे आपल्याला बेसिक इंग्लिशच्या ह्या 45 दिवसाचं नियोजन. आता पुढच्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे बाबा आजचा घटक काय. तर अल्फाबेट हा घटक आहे आजचा, आणि हा घटक आहे डायरेक्ट दुसरीच्या पुस्तकावर आधारित. तुम्हाला दुसरीचं पुस्तकच काढून दाखवणार आहे, त्यातला कोणता घटक शिकवणार आहे ते देखील सांगणार आहे, आणि 15 मिनिटांमध्ये सांगणार. उद्याच्याला डिटेल्स मध्ये त्या घटकावर अल्फाबेट्सवर आपण सर्वजण चर्चा करूयात. आणि तुम्हाला कोणतीही शंका असेल तर माझा पर्सनल नंबर तर दिलेला आहे, हा क्लासचा नंबर आहे. त्याच्यावर क्लासच्या नंबरवर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना उद्याच्या दिवशी या 7:30 ते 8:30 बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायला सांगा. कारण की आपले बरेच विद्यार्थी रेकॉर्डिंग ऐकतायत, तर ते रेकॉर्डिंगचे ऐकणारे विद्यार्थी त्यांच्या जागेवर आपण ते नवीन विद्यार्थी घेऊया. ही बॅच तुम्हाला म्हटलं जसं ग्रुपवर तुम्ही पाहिलं असेल की आपली बॅच हाऊसफुल झालेली आहे. आपण म्हणतो की 50 विद्यार्थी आपल्याला एका बॅच मध्ये घ्यायचे, एवढे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेले. पण तुम्ही इथं पाहत असाल लाईव्ह क्लासमध्ये काही लोक प्रेझेंट नाहीत, की रेकॉर्डिंग ऐकतात. त्यांनी खास रेकॉर्डिंग ऐकण्यासाठीच ऍडमिशन बॅचला घेतलेला आहे. म्हणून आपण त्यांच्या ठिकाणी काही विद्यार्थी प्रविष्ट करू शकतो. त्यांनी उद्याच्याला म्हणजे आजचा ह्या डेमो पाहायचाय, त्यांना आजचा डेमो तुम्ही सर्वांनी पाठवून द्यायचाय आणि उद्या संध्याकाळ 7:30 पर्यंत प्रवेश घ्यायचा आहे. नंतर मात्र या बॅच मध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यांना डायरेक्ट 1 एप्रिलची बॅच असणार आहे, आणि ती बॅचचा वेळ असणार आहे संध्याकाळी 6 ते 7. तर उद्याचा एक दिवस फक्त मी परत तुम्हाला सांगतो की बाळांनो, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना 7:30 ते 8:30 बॅच मध्ये प्रवेश घेण्यासाठी हा नंबर शेअर करा. आजचा क्लास जे रेकॉर्डिंग झालेला आहे, आपण जे क्लास 45 दिवसाचे घेणार आहे तो 7:30 ते 8:30 या वेळेत. हा क्लासची वेळ जी सध्या चालू आहे, रेकॉर्डिंग पाहत आहेत मित्र, त्याची वेळ संध्याकाळची आहे 7:30 ते 8:30. आणि ही बॅच 1 एप्रिलला चालू होणार. 1 एप्रिल त्याच्यासाठी देखील ऍडमिशन झाले तुमच्या माहितीस्तव, बरेच जणांनी ऍडमिशन करून हा असो. तुम्हाला सर्व सिलेबस समजलाय. हा सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी महत्वाचा आहे, शाळेच्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे. इंग्लिश मिडियम असू द्या, सेमी इंग्लिश असू द्या, तुमचा वर्ग कोणताही आहे, तुम्हाला वाचायला येणं गरजेचं. वाचायला येत नसेल तर वाचनासाठी एक रिडिंग स्किल डेव्हलपमेंट नावाची वेगळी बॅच. हा ती खूप छोटी मुलं आहेत, पहिली दुसरीला आहेत, तिसरीला आहेत, पण वाचायला त्यांच्यासाठी वेगळी बॅच.
तर यात जर कोणाला वाचायला येत नसेल तर मला मेसेज करून ठेवा बरं का. चला. आणि सर्वांनी माईक वगैरे मी चालू करा म्हटल्यास, मी रिक्वेस्ट पाठवल्यास चालू करून ठेवत जा. आता बघा आमचा पार्थ बघा, पार्थ जाधव आमचा माईक चालू करतोय का बघूया. पार्थ चालू कर माईक. माईक चालू झाल्याशिवाय क्लास मध्ये बसण्यात अर्थ नाही. प्रेरणा भूषण पाटील. प्रेरणाचं पण नाही. आता रोहित दादा मात्र माईक चालू कर म्हणले की पटकन करते. रोहित सर झालं की प्रेरणाचं. हा प्रेरणा बोल बेटा. लिहिणं झालं. 18 हो झालं. हा 18 ते नंबरला वाचू का? हा इथपासून वाचली. पंक्च्युएशन मार्क 18 punctuation marks, 19 contracted forms, 20 homophones, 21 one many, 22 gender, 23 names of birds and animals, their living place and sounds. Complete sir. श्रीनिधी लिहिलं का बेटा? हो सर. श्रीनिधी कोणत्या क्लासला आहे तू? 5th की 6th? बंद केलंच लगेच. कशाला बंद केलं सांग, परत चालू करतो. हा बघ 7th. 7th ला गेलेस तू. आणि हा सगळा घटक 7th ला पण आहे बरं का. आणि तू तुझ्या 7th पुस्तकामध्ये पण पाहिला असतील. आता अगोदर तर आपण हीच पुस्तकं ग्रामरच्या बॅच साठी वापरत होतो. हे 6th पुस्तक आहे, हे 7th पुस्तक आहे, हे 8th पुस्तक आहे, 9th हे 8th पुस्तक आहे. हीच पुस्तकं वापरत होतो. परंतु हा सिलेबस बेसिक इंग्लिश मध्ये या मुलांना खूपच अवघड चालला, म्हणून मी म्हटलं नाही, पहिलीच्या पुस्तकापासून ते डीएड बीएडच्या मुलांपर्यंत सिलेबस आहे. कार्तिकी हा सगळा सिलेबस आहे का नाही ग 7th ला पण? कार्तिकी हो सर. श्रीनिधी एकदा वाचून घे बेटा, शिकवतो मी तुम्हाला. Punctuation mark, contracted forms, homophones, one many, gender, names of birds and animals, their living places and sounds. अच्छा छान. सर्वांनी स्क्रीनवर पाहायचंय. आजच्या सेशन मध्ये आपल्याला पुढच्या 10 मिनिटांमध्ये दुसरीच्या पुस्तकाकडे फोकस करायचे. हा ज्यांचं लिहायचं राहिलं असेल त्यांना मी ग्रुपवर हा सिलेबस रीड कर बेटा, रीड कर. तुझं झालं की 1 मिनिटात चालू करू. First alphabet, second M is R, third was where, fourth have, had, will have, fifth do, does, did, sixth shall, will, seventh that, these, those, eight articles, a and the, nine can, may, must, have to, has to, 10 joining words part 1 and or with, without, before, after, at, till, 11 joining words part 2 in, on, near, over, above, after, below, under, more than, less than, 12 joining words for, from, about, of, to, like, 13 noun, 14 pronoun, 15 adjective, 16 verb, 17 adverb, 18 punctuation mark, 19 contracted forms, 20 homophones, 21 one many, 22 gender, 23 names of birds and animals, their living places and sound. आता आजच्या सेशन मध्ये आपण जी लेटर्स आहेत, कॅपिटल लेटर, ती कशी काढायची ती माझ्यासोबत तुम्ही सर्वांनी काढायचे, लक्ष द्यायचे. हा कॅपिटल लेटर LETTER कॅपिटल लेटर. आता ए आहे. आता बघा ए काढण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण तुम्हाला जी पद्धत सांगितलेली आहे ती कशी आहे, पुस्तकांमध्ये कसं घ्यायचं असते, त्यासाठी पहिल्यांदा असं करायचंय. याला म्हणजे स्टेप फर्स्ट, दुसरं आहे स्टेप सेकंड, आणि तिसरी आहे स्टेप थर्ड. बघा लक्ष द्या बरं का बाळांनो.
बरेच जण काय करतात, समजा हे असं करतात, असं कसं होते? काही जण काय करतात, असं करतात, असं होते वही. काही जण काय करतात, असं करतात आणि पुन्हा इकडून इकडे जातात. बघा काय काय होतं. इथं काय करायचंय ते लक्षात घ्या. तुम्हाला स्टेप काढून देतो, सर्वांनी लक्ष द्या. मग पुस्तकातलं जे आहे ते पण सांग. स्टेप फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मध्ये कसं कुठून पुढीकडे जायचं. स्टेप फर्स्ट मध्ये वरच्या बाजूनं खालच्या बाजूला यायचं एक, हे म्हणायचं याला स्टेप फर्स्ट. स्टेप सेकंड आहे, इथं इथं हात ठेवायचा आहे आणि इकडल्या बाजूला जायचं, याला म्हणतात स्टेप सेकंड. आणि स्टेप थर्ड मध्ये इथं तुम्ही बोट हात ठेवायचा आहे आणि इकडल्या बाजूला जायचंय, याला म्हणतात स्टेप थर्ड. ए काढायचं कसं मग, ए काढण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करायचा. दिसतंय तर सारखं पण आम्ही असं काढतो, चुकलं की बाळांनो. दिसतंय सारखं पण तसं नाही करायचं. काय करायचं, 1 2 आणि 3, इकडून इकडे नाही यायचं, नाही तर काय झालं 1 2 आणि हे 3. बघा लक्ष द्या बरं का मी काय म्हणतोय त्याच्याकडं. 1 2 आणि स्टेप 3 इकडल्या बाजूने इकडे गेलं पाहिजे. बऱ्याच जणांना ते घाण सवय चुकीच्या लागल्या, ते तुम्हालाच नाही, शिक्षकांना पण, आम्हाला मला पण आहे. पण त्याची स्टेप काय आहे याची ते पहा. असे सगळ्या लेटर्सच्या स्टेप्स तुम्हाला आजच्या सेशन मध्ये पुढच्या 5 मिनिटात काढायचे. परत उद्याच्या लाईन वेळेस तुम्ही रिपीट करणार. आता फास्ट लिहूया थोडस. बी स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड, बी आणि ही बी. ओके बघा, हा स्टेप फर्स्ट आणि स्टेप सेकंड, डॉट 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 करू, तुमचं लक्ष देईल. असं करायचं. ही स्टेप थर्ड, इथे पण डॉटच द्यायला पाहिजे की स्टेप सेकंड. आता सी, सी मात्र वरच्या बाजूने यायचं, असं करायचं. ह्याला डॉट 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 देऊया, म्हणजे स्टेप एकाच स्टेप मध्ये हे होऊन जात. आता डी चं बघा, डी महत्वाचं. हा बघा, उभी रेष मारली अगोदर आणि 2 नंबर इथून घ्यायचंय आपल्याला, हा डी असं करायचंय आणि असं करायचं, अर्ध गोल व्हायल्यासारखं होत. बघा स्टेप फर्स्ट 1 2 3 4 खाली यायचंय, असं खाली यायचंय, याला म्हणतात स्टेप फर्स्ट. आणि स्टेप सेकंड मध्ये बरोबर असा हा या ठिकाणी स्टेप सेकंड होणार, स्टेप सेकंड. आता ई, ई मध्ये पण पहा बरं का, नाही तर खालून वर येताल, वरून खाली या, लगेच खालची लगेच रेष मारू नका. नंतर 2 नंबरला इथली रेष मारा, 3 नंबरला इथे मध्यभाग आणि 4 नंबरला होता खाली. परत एकदा लक्ष द्या. स्टेप फर्स्ट 1 2 3 4 फर्स्ट, ही झाली स्टेप फर्स्ट. ही झाली कधी स्टेप सेकंड, स्टेप सेकंड, स्टेप थर्ड आणि स्टेप फोर्थ. 4 स्टेप मध्ये हा ई निघाला. सर्वांनी छान लक्ष द्या आणि स्टेप नुसार काढा. मागे पुढे इकडे तिकडे कसंही जर मला ई येते असं नका करू बाळा, तसं नाही. हे दिलंय पुस्तकातून, नीट पहा. हे स्टेप वाईज दिलेलं आहे सगळं. आणि तुमच्याकडे जर हे पुस्तक अवेलेबल असेल तर त्यातलं पाहून पण करू शकता, असं काही नाही. हा तर हे पुस्तक पहा आणि त्याच्या स्टेप्स पहा, स्टेप्स दिलेलं आहे. हा ई झालं एफ. आता एफ, एफ बघा, पहिली स्टेप आहे आजच्या पद्धतीनं, दुसरा आहे असा आणि तिसरा आहे असा. परत पहा, ही पहिली स्टेप, वरून खाली रेषा, खालून वरी नाही, ही झाली स्टेप फर्स्ट. स्टेप सेकंड मध्ये ही नाही काढायची रेषा, अगोदर ही काढायची. त्याच्या वरच्या बाजून घेऊ का, यस. हे ही झाली स्टेप सेकंड आणि ही झाली स्टेप थर्ड, स्टेप थर्ड. अतिशय महत्वाचा भाग आहे हा, काळजीपूर्वक करा. नाहीतर सर मी 8वीला गेलोय, 6वीला गेलोय, 5वीला गेलोय, सर मग आम्हाला हे बीसीडी येते हो, असं म्हणू नका. स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हा घटक एक प्रश्नासाठी येतो, म्हणजे 2 मार्क साठी स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये हा घटक तुम्हाला दिलेला आहे. लेटर कसे करायचे, त्याचे आकार काय आहेत, आणि त्यामुळं हा घटक जितका सोपा आहे तितका त्याला सोपं समजू नका. Associate the name of a letter with its sound. Formation of words using given alphabet.
लेटर्स ऑफ द अल्फाबेट 4% म्हणजे 2 मार्क्स म्हणजे 1 क्वेश्चन. हा स्कॉलरशिपला आहे म्हणून हा शिकवायचा घटक. नाहीतर जी येते म्हणून सोडून द्यायचं. पहिल्या पहा आता जी पहा, जी पहा हा जी, जीला अलीकडून थोडस केलेलं माझं जरा थोडस पुढे जात. या आता पहा त्याला स्टेप फर्स्ट जीची इथपर्यंत झाली फर्स्ट स्टेप हा. आणि सेकंड स्टेप मध्ये या बाजूनं येऊन खालच्या बाजूला ही झाली सेकंड. हा एक आणि हे दोन, बस दोन स्टेप. आता एच, एचचा अगोदर पहिला एच इकडल्या बाजू, स्टेप सेकंड आणि स्टेप थर्ड. बरीच मुलं या एचला काय करतात असं करतात आणि नंतर मध्ये रेश मारतात. असं दोन दांड्या काढतात आणि पुन्हा एच येतात. असं नाही, फर्स्ट सेकंड पुन्हा थर्ड. लक्षात घ्या. आता हा एच आणि त्याच्या स्टेप परत एक नंबर स्टेप, सेकंड नंबरची स्टेप आणि ही थर्ड नंबरची स्टेप खालच्या बाजूला बरं का. नाही तर सर असं केलं काय आणि असं केलं काय आणि हे असं एच काढलं काय, असं नाही होत बाळा. स्टेप लक्षात ठेवायचे. ए बी सी डी ई एफ जी एच, एच पर्यंत आलो आणि आय. आता आय बघा, आय ची स्टेप आहे फर्स्ट स्टेप, सेकंड आणि ही थर्ड. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि ही थर्ड आणि ही थर्ड. ए बी सी डी ई एफ जी एच आय. 9 लेटर तुम्हाला आजच्या सेशन मध्ये झाले. उद्याच्या सेशन मध्ये राहिलेले सर्व लेटर आपण घेऊया डिटेल्स. तुम्हाला म्हटलंय हे अल्फाबेट ते वावेल कॉन्सोनंट काय असतं एकदम बेसिक. पहिली दुसरीच्या पुस्तकातलं आणि तिसरीच्या पुस्तकातलं अल्फाबेट कसे काढायचे हे पहिले 5 दिवस मध्ये सगळ्या नाव, वावेल काय, कॉन्सोनंट काय आणि बेसिक मला असतील त्या मी शिकवणार आहे. कारण सुरुवात ही थोडीशी स्लो करावी, कारण तुम्हाला ते समजलं पाहिजे आणि तुम्ही मला फॅमिलियर झाला पाहिजे. आज तुम्हाला बोलायला संधी दिली नाही एक शब्द पण मी उद्यापासून मग सर्वांना संवाद संवाद करण्यासाठी, डाऊट विचारण्यासाठी तुम्हाला इथं सेशन असतं. त्या डाऊट मध्ये देखील तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता. आज रविवारचा दिवस आहे तरी देखील आज क्लासची आपण सुरुवात केलेली आहे. खूप छान सुरुवात झालेली आहे. ही बॅच 7:30 ते 8:30 आहे. ही बॅच हाऊसफुल झालेली आहे. पण काही लोक रेकॉर्डिंग ऐकत असल्यामुळं जे रेकॉर्डिंग ऐकतात त्यांच्या जागेवर आपण काही प्रवेश उद्याच्याला 17 तारखेला संध्याकाळी 7:30 पर्यंत घेऊ शकतो. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. नंतर मात्र तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना प्रवेश घ्यायचा राहिला त्यांना 1 एप्रिलच्या बॅचला प्रवेश घ्यावा लागेल. तोपर्यंत मग प्रवेश मिळणार नाही. ती बॅच मात्र 1 एप्रिलची संध्याकाळी 6 ते 7 या वेळात असणार आहे. आणि या बॅचचा वेळ आपला 7:30 ते 8:30 आहे सायंकाळी. चला सर, टाइम झालाय, माझा पण टाइम झालाय, मला पण काम आहे. आजच्यासाठी थांबूया. लगेच लेफ्ट होऊ नका. बाय बाय, सी टेक केअर, हॅव नाईस डे, गुड नाईट असं म्हणण्यासाठी तुम्हाला सर्वांचे माईक 1 मिनिटासाठी मी चालू करतो. मला स्पॉटलाइट केलं रिमूव्ह बाय स्पॉटलाइट. सर. Bye, बाय sir. सर. Bye, sir. हॅलो Bye, sir. बाय सर. चला बाय 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 सर, बाय गुड नाईट. बाय हॅलो सर. बाय. सर. बोल बेटा. हा सर, थांब बाई. अन्वीचं नाव अवनी घेतलं तर तिचं नाव अन्वी आहे. अन्वी सातकर. हा, अन्वी सातकर. ओके ओके. अवनी सातकर नाव. सर गुलाब. अन्वी सातकर. गुलाब.